वंदे तु सर्वसिद्धे आत्म्याच्या प्रसिद्धीसाठी रचलेला हा ग्रंथ आहे. कारण आत्म्याच्या प्रसिद्धीशिवाय उत्तम सुखाची प्राप्ती कोणालाही झालेली नाही, कोणालाही होत नाही, कोणालाही होणार नाही. जसा आत्मा आहे तसा प्रसिद्ध आपल्या पर्यायामध्ये कधीही झालेला नव्हता. जसा आहे तसा आमच्या मर्जीने आम्ही आमच्या आत्म्याला जाणत मानत आलेलो आहोत. आपल्या मर्जीने वस्तू स्वभाव काय आहे याचा आपण कधी विचार करायचा प्रयत्नच केला नाही. अज्ञानाला दूर करायचा कधी प्रयत्नच केला नाही. जशी पर्याय मिळते त्यानुसार विचार करत राहतो. आणि मग तिथं त्या निमित्तात इष्ट अनिष्ट परिणाम होत असताना सुख दुःखाचा अनुभव करत राहतो. दुःख तर नकोच आहे. कुठल्याही प्रकारे दुःख नको. मग काय करायचं? दुःख नको तर काय करायचं? याच्यावर विचार करायला पाहिजे. आपण काल पण पाहिलं म्हणून देवाच्या नीट पाया पडा. नीट पाया पडा म्हटलं म्हणजे त्या दर्शनाने आपल्याला आपल्या आत्म्याची प्रसिद्धी झाली पाहिजे असं पाया पडलं पाहिजे. आपल्याला आपली ओळख झाली पाहिजे असं पाया पडावं. म्हणून आचार्यांनी आपण बघत होतो की जिनेंद्र देवाचं स्तवन पाहत होतो. 406 पानावर कसं जिनदेवाचं दर्शन करावं.
जिनेंद्र देवाला पाहिल्यानंतर काय काय आपल्या मनामध्ये भाव व्हायला पाहिजे ही चर्चा घेतली आहे परमानंद आचार्यांनी. अधिकार 14वा. यामध्ये पहिला आपण श्लोक पाहिला होता. दिठे तुम्हानी सहलियुवायुं मच्छ नयनायुं चित्तं गत्तं चलम् आम्येन वसिंचियं जायम्. असे भाव. हे जिनेश आपको देखने पर मेरे नेत्र सफल हो जाते, माझे डोळे सफल होतात, माझं मन आणि शरीर जणू काही अमृताद्वारे सिंचित झाल्यासारखं प्रतीत होतं. हे भक्ती म्हणजे परिणामाची इतकी विशुद्धी होते आहे. तुम्हाला पाहिलं असताना असं होतंय म्हणते मला, असं पद्मानंद आचार्यांना भाव होतात. तुम्हाला पाहिल्यावर असं मला वाटतंय. ते भजन ऐकलं ना तुम्ही? मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. नाही लागते इकडं तिकडं परत भजन. मग देवाला बघितल्यानंतर कसं वाटलं पाहिजे त्याचं एक मार्गदर्शन इथं करते. त्यांना जे वाटलं ते त्यांनी तिथं दिलं. त्यांना जे भाव झाले दर्शन करत असताना ते इथं त्यांनी शब्दरूपाने मांडलं की ज्यामुळं समोरच्याला पण एक मार्गदर्शन मिळेल, गाईडलाईन की असं आहे जिनदर्शन. ती केवळ जगाची क्रिया नाही, जीवाची क्रिया. जिनदर्शन कुणाची क्रिया? जीवाची आहे. म्हणून काल सीतेने रामाला विचारलेलं आहे दशधर्माचं वर्णन. रावणाचा वध झाल्यानंतर ते दोघं भेटले आणि भेटल्यानंतर सीतेने रामाला काय विचारावं? दशधर्माबद्दलची माहिती विचारली. मग राम सांगताय क्षमा, मार्ग, आर्ध, सोच आणि सत्य धर्म. मग सत्य धर्म काय? माझा प्रश्न आला. आम्ही कशाला सत्य धर्म समजतो? काय गिरीश, सत्य धर्म कशाला समजतो आपण? सत्य बरं, सूक्ष्म रूपाने सांगा. कारण सत्य हा कोणाचा धर्म आहे? इथून सुरुवात करायला पाहिजे ना. जसं क्षमा कोणाचा धर्म? आत्म्याचा धर्म क्षमा आहे, जीवाचा धर्म क्षमा आहे. क्रोध नाही, उगीच भांडण करणं नाही. क्षमा हा जीवाचा धर्म आहे, असला पाहिजे. चांगला आहे तो. भांडण करून आपल्याला पण शांती नाही, समोरच्याला पण शांती नसते. दोघांना आकुलता होते भांडणामध्ये. मग क्षमाभाव धारण केला तर समोरच्याच्या योग्यतेनुसार त्याचे परिणाम राहतील, पण मला तर शांती राहील. माझ्यात क्षमाभाव तर मला शांती राहील ना.
म्हणून हे धर्म सांगताना सांगितले, हे धर्म कोणाचे, तर जीवाचे हे धर्म सांगितलेले. कोणाचे? जीवाचे आहे. क्षमाभाव जीवामध्ये असतो. जीवाचा तो धर्म, स्वभाव अग्नीची उष्णता, साखरेची गोडी. त्याप्रमाणे जीवाचा क्षमा हा स्वभाव आहे, जीवाचा आहे तो. जडाचा नाही. मग तसंच मृदुता, मार्दव, आर्जव, शौच. मग सत्य कोणाचा धर्म, जडाचा का जीवाचा, असा प्रश्न आला होता. सत्य कोणाचा धर्म, जीवाचा आहे. मग वचन जर आपण म्हटलं, सत्य वचन, सत्य धर्म म्हणून म्हटलं तर काय होईल? वचन हा कोणाचा धर्म आहे? तर त्या गोष्टीसारखं होतंय होते. ते धनुष्य तोडलेलं विचारलं नाही का त्या इन्स्पेक्टरने वर्गामध्ये? ते धनुष्य रामाने तोडलं नाही का सीतेच्या स्वयंवराच्या वर्गामध्ये? ते येतेच ना मधना इन्स्पेक्टर, त्याने विचारलं नाही कोणी तोडलंय. तर मग तिथं एक मुलगा उठून काय म्हटला, सर मी तर तोडला नाही. असं झालं का ना? मग त्या इन्स्पेक्टरने डोक्याला हात लावला. मग त्यांनी विचारलं नाही सरांनी, त्या आलेल्या इन्स्पेक्टरने कुणाला त्याला सरांना विचारलं म्हणून. मग सर काय म्हटलं, हो खरोखर ते चांगला प्रामाणिक पोरगा आहे, ती तोडणार नाही, खरंच तोडणार. मग चला म्हटले प्रिन्सिपलकडे जाऊ. मग प्रिन्सिपलकडे गेल्यावर म्हटले अशी उत्तर देते तुमचे हे मुलं गुरुजी. म्हटले हो खरोखर. म्हटलं प्रिन्सिपल काय नाही, आमच्या शाळेत असलं काही होतच नाही, आमच्या शाळेत असं कोणी केलंच नाही, असंच सांगितलं. मग मंत्र्यापर्यंत गेली बा. मग मंत्री काय म्हणते, असे ना कुणी का तोडना, नवीन एक धनुष्य देऊन टाकू, अशी अवस्था. मग आता वचन कुणाचं मी आता पोरांना विचारल्यानंतर मोठ्या त्यांना माहित नाही तर मला काय. परिस्थिती त्यासारखीच झाली शाळेसारखी. कुणाचा धर्म आहे शब्द, सिंपल एवढं साधी गोष्ट. स्पर्श, रस, गंध, वर्ण, शब्द कोणाचे धर्म आहे? आपण रोज ऐकत नाही, आणि ऐकून आपल्याला लक्षात यायला नको, विचारात घ्यायला नको की हे सगळ्या पुद्गलाचे धर्म आहे. शब्द पुद्गलाचा धर्म आहे, पुद्गलाची अवस्था आहे, जड आहे, जीवाचा धर्म नाही. मग सत्य हा धर्म कोणाचा आहे, जीवाचा का जडाचा? सत्य वचन बोलणे हे आपण म्हटलं तर ते जडाचं होऊन जाईल, तो जीवाचा राहणार नाही. म्हणून सत्य धर्म काय हा प्रश्न येतो ना, याला पाहिजे ना. कारण सिद्धांताजवळ शब्दच नाही आहेत, मग त्यांच्याजवळ सत्य धर्मच नाही म्हणावं लागेल. कारण ज्यांना बोलता येते त्यांच्याजवळ सत्य धर्म, ज्यांनी बोलतच नाही त्यांच्याकडे सत्य धर्म नाही. वचनमुक्तीवाले त्यांच्याजवळ सत्य धर्माचा अभाव होऊन जाईल. म्हणून सत्य हा जसा जडाचा धर्म नाही, जीवाचा. म्हणजे काय? सत्य धर्म जीवाचा म्हणजे कसं सांगणार? नितीन भाई सांगा, तुम्ही वाचले का? सांगता येत नाही? बायला तरी चांगलं समजावून सांगताय. तुमचं प्रवचन ठेवावं म्हणतो मी तर. बरोबर. वस्तूचा जो जसा स्वभाव आहे आणि तसा जाणणं ते तो आहे सत्य धर्म. जसा स्वभाव आहे तसं जाणणं, मानणं, तद्रूप परिणमणं, याचं नाव आहे सत्य धर्म. असं त्यांनी तिथं स्पष्टीकरण करताना केलेलं आहे. मग उपचाराने वचनाला सत्य धर्म म्हटलं तर बाधा नाही.
पण वास्तविक बघायला गेलं तर तो सत्य धर्म जीवाचा आहे. मग इथं चर्चा कशी चालली होती आपली? दर्शन कोणाचा धर्म आहे? देवदर्शन जीवाचा का जडाचा? हा प्रश्न आहे ना. आपल्या मान्यतेमध्ये दर्शन पूजन जे आहे ते कोणाचा धर्म आहे? अष्टद्रव्याने पूजा केली ना तुम्ही मुलांनी, मग कोणाचा धर्म होता? ते चढवणं हे धर्म होता का तसं ते पूजन म्हणणं धर्म होता का तसे भाव तो धर्म होता? आणि आपले काय होते भाव ते बघा. आपलं लक्ष कुठं होतं ते पहा. चढवण्यावर होतं का म्हणण्यावर होतं का ते म्हटल्या जाणाऱ्या शब्दातले अर्थाकडं होतं तरण? कारण तो होता ना पूजेला. कोणती पूजा केली आज सांग? देवशास्त्र गुरुची पूजा. मग आता तिथं चार पूजा असतील, 3-4 पूजा देवशास्त्र. त्यातली कोणती केली? एक ध्यानत्रायजीची आहे, एक युगलजीची आहे, एक कुमटून बहारींची आहे आणि एक अखिल बनसलजींची आहे. असे जिनेंद्राचे मध्ये 4 पूजा. कोणती तरी एक केली बाबा. देवशास्त्र गुरुची होती एवढंच ना. मग त्यातला एखादा छंद तुला आवडला, एखादी ओळ आवडली, एखादा शब्द आवडला, सांगता येईल का? सगळंच आवडलं तेव्हा काय सांगायचा प्रश्न पडला. बरोबर आहे. काय झालं? भया होता का पूजेला? नव्हता ना. त्याचीच पूजा करायची वेळ आलेली आहे. मग किती लक्ष काय पूजा करायची सांगितलंय म्हणून करतोय. भाव कुणाची पूजा करतोय, कशासाठी करतोय, काय करतोय, काल काय सांगितलं तो सांग. आणि काल काय सांगितलं? हा अरे मीच की, तू थोडंच शास्त्र सांगितलं, मी इथं काल काय सांगितलं? हा थांबा. काही घेणं देणं नव्हतं. बरोबर आहे. आणि साधी गोष्ट न समजण्यासारख्या गोष्टी तर सांगितल्या नव्हत्या. आपल्या डोक्यावर पुण्य ठगाने असं म्हटलं ना, मोहन धुळी टाकली आणि मग काय होतं तर तो ठग काय करतो मग है ना, सगळं आपल्या वस्तू लुटून नेतो. त्याला समजतच नाही ती मोहन धुळी टाकल्यानंतर हिप्नोटाईज होऊन जातो तो आणि समोरचा जो म्हणेल तसं काम करतो असं सांगितलं. मग आपल्या डोक्यावर कोणत्या ठगाने कोणती धूळ टाकली? मोहरूपी ठग घेतला ना, आणि त्यांनी आपल्या डोक्यावर मोहन म्हणजे मोहरूपी धूळ म्हटली टाकली. आणि त्याद्वारे काय झालं तर आपले सगळे अनंत गुण लुटले गेले. आपलं रत्नत्रय लुटलं गेलं. सम्यदर्शन ज्ञान चारित्र्य हे लुटून नेलं त्या मोहाने. लुटलं नाही का आमचं? मग आता ते नष्ट करायचा उपाय आपण काल पाहिला का नाही? काय सांगितलं होतं? काय सांगितलं? ध्रुव दर्शन सांगितलं का? काय सांगितलं? अरे देवाच्या समोर डोकं टेकवल्यानंतर है ना, ते पण सांगितलं कसं डोकं टेकवतो हे नव्हतं सांगितलं. मग डोकं टेकवताना आज निदान तेवढे शब्द तर आले का? भाव नंतर येतो. पण सुरुवात शब्दाने तर माझी मोहरूपी धूळ खाली पडू लागली असं तुम्ही म्हणायला तरी सुरुवात केली का? बोलत तर मला नाही वाटत पाया पडतो गुडघे टेकवून डोकं टेक. त्याची कंबर दुखते, पाठ दुखते, बरंच काय काय दुखतं. डोकं टेकवायचा विषय येतोय का? गिरायकासमोर टेकतो, बायको समोर टेकतो, पोरासमोर टेकतो. देवासमोर मात्र काय टेकत नाही. डोकं टेकवायची सिस्टीम एक व्यवहार सांगितली, एक क्रिया सांगितली होती की बाबा असं डोकं टेकवताना असे भाव, त्याच्या पाठीमागचा भाव हा व्यक्त केला पुष्पदंत भगवंतांना नमस्कार करताना.
ती चर्चा ऋषभ स्तोत्रामध्ये पण घेतलेली आहे. अरे मी एवढंच सांगितलं, जसं तिथं काल आपण पुष्पदंत भगवंतांच्या स्तुती करताना मोहन धुळीचं आलतं वर्णन, तसंच ऋषभ स्तोत्रामध्ये आलेलं आहे असं स्पष्ट म्हणालो. 49 नंबर प्रभु के सामने हाथ जोड़कर उनके मस्तक पर रखने से सफलता की बात. 2 श्लोक आहे, 50 नंबरचा आहे ते. जे आपल्याला बघायचं आहे ते 50 आणि 49 नंबरमध्ये पण त्यांनी आपला हात जोडून डोक्यावर ठेवण्याचं पण फळ सांगताय आहे ना. तर श्लोक नंबर ऋषभ स्तोत्रांतर्गत 730 आहे क्रमाने आणि 13व्या अधिकारातला 49 नंबरचा आणि 50 नंबर 2 श्लोक बघू आपण. प्रभु के सामने हाथ जोड़कर उन्हें मस्तक पर रखने से सफलता की प्राप्ति, असा शब्द आलाय ना की प्रभू समोर आपण हात जोडतो आणि परत कुठं ठेवतो, ते डोक्यावर ठेवतो. तर ते तसं करण्यापाठीमागचं कारण काय ध्रुव? पाय कसा पडतो दाखव देवाच्या. असं पडतो काय मांडी घालून? नंतर असंच एवढंच का डोक्यावर ठेवायचा असतो. नमस्कार विधी ती पण एक प्रकार विधी आहे. म्हणजे जेव्हा पाय आपण पडलो आणि पाया पडल्यानंतर परत ते हात आपण डोक्यावर ठेवतो, असे हात घ्यायचे असते डोक्यावर. त्याचं कारण इथं त्यांनी दिलंय की बाबा तसं पाया पडल्यानंतर डोक्यावर का ते हात असे लावायचे असतात. तसं तर वंदे तम आहे ना आपण म्हणतो ना, नाही तर दुर्लभ नाही. तेच द्रव्य संग्रहामध्ये आलेलं काय सौवदा शिरसा आणि त्यावेळेस आपण त्यांना डोक्याला हात लावून, शिरसा म्हणजे मस्त डोक्याला हात टिकून नमस्काराचं फळ सांगते. बरं काय कर जीवल कमल मौले भालटे तुह पुरो करे वसई सत्ता पवक कमला पुनंतिकं तेन सत्पुरुषा. प्रभु के सन्मुख हाथ जोड़कर भविजन निज मस्तक धरते, इसीलिए वे सज्जन नर तब स्वर्ग मोक्ष लक्ष्मी पाते. परत एकदा म्हणा. प्रभु के सन्मुख हाथ जोड़कर भविजन निज मस्तक धरते, इसीलिए वे सज्जन नर तब स्वर्ग मोक्ष लक्ष्मी पाते. पाठ असल्यासारखं इकडं तिकडं बघत म्हणतो तू काय नक्की म्हणत होता? तर काय म्हणले बघा, हे देव हे देव, जिस समय जीव आपके सामने दोनों हाथ रूपी कमलों को, हात जोडायची सिस्टीम तिथे आपण कमळासारखी असं म्हटलं जातं. अम्मा सांगते आपके सामने दोनों हाथ रूपी कमलों को मुकुलित कर अर्थात हाथ जोड़कर मस्तक पर रखते हैं, डोक्यावर ठेवलं जातात ते. उस समय उन्हें स्वर्ग तथा मोक्ष लक्ष्मी की प्राप्ती होती है. केवढा मोठा त्याच्यातला भाव आहे. पण आपण तिथं ना स्वर्ग प्राप्तीसाठी जातो ना मोक्ष. काय चाललंय अनिश? बघतोय बरोबर आहे काय मी सांगतोय विचार सांग. काय सांगत होतो? कसं पडेल हे सांगत होतो का?
आणि हात जोडून आपण डोक्यावर का ठेवायचा आहे, का ठेवलाय, का ठेवतोय, काय त्याच्यातला अभिप्राय, शून्य आहे म्हटलं ना. म्हणजे केवळ यंत्रमानवासारखी ती क्रिया आहे, रोबोट. त्याच्याजवळ भाव कसलेच नाही, कसलेच नाही. आणि आमच्याजवळ कसले भाव आहेत बघ. त्याच्याजवळ भावाचा विषयच नाही आहे. ते बनवलं गेलेलं आहे, त्याच्यात मेमरी फीड केलेली आहे की हे असं देवदर्शन करायचं. तर केलं त्याने, त्याला त्याचं फळ काय मिळणार आहे, काय मिळेल? ते स्वर्गाला जाणार का नाही रोबो? मोक्षाला जाणार का नाही जाणार? तुम्ही जाणार का? कसं काय जाणार? जेव्हा तिथं भाव असतील तर जाताल, पण भावच नसतील तर कशाला जाणार? त्याच्यामध्ये नाही, ते तर जाऊ द्या, ते रोबोला स्वर्ग मोक्ष काय मिळायचं नाही. पण आपल्याजवळ भाव तर असताना आपण तसं केलं नाही तर आपल्याला काय फळ मिळेल? तर आपल्याला दुर्गती मिळेल, अविनयाचं फळ. हे भगवंतांच्या समोर नतमस्तक होत असताना सुद्धा आपण काय करतो हे माहिती नाही, म्हणजे विनयाचा अभाव आहे. तर मग एखादा मोठा कोणी व्यक्ती आलेला आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नसेल, तुम्ही भले त्याच्यासमोर नमस्कार करताल, माहिती मात्र काहीच नाही त्याच्याबद्दल, विचारलं कोण काय काय माहिती नाही, त्या व्यक्तीचा तो अपमान होईल का नाही? हात जोडले म्हणून काय झालं? गुणवत्ता माहिती पाहिजे, गुणाने श्रेष्ठ राहतो. आणि गुणच जर माहिती नाही तर मग तीच गोष्ट इथं आहे. देवाच्या दर्शनामध्ये, गुरूंच्या दर्शनामध्ये, शास्त्राच्या दर्शनामध्ये हीच गोष्ट होती की आपल्याला ती गुणवत्ता माहिती नाही. काय गुण आहेत देवामध्ये, काय गुण आहेत गुरूंमध्ये, कोणते गुण आहेत शास्त्रामध्ये, याच्या माहितीशिवाय आपण जे केलेला नमस्कार असेल तर ते आपल्या दुर्गतीला कारण ठरेल. कारण इथं जर सांगायचं आचार्यांना नमस्कार स्वर्ग मोक्षाचं कारण हे दिलं ना. हे देव जिस समय जीव आपके सामने दोनों हाथ रूपी कमलों को मुकुलित कर अर्थात हाथ जोड़कर मस्तक पर रखते हैं, उस समय उन्हें स्वर्ग तथा मोक्ष लक्ष्मी की प्राप्ति होती है. त्याच वेळेस त्यावेळेस त्या जीवांना स्वर्ग मोक्षाची प्राप्ती. इसलिए उत्तम पुरुष प्रभु के सन्मुख हाथ जोड़कर मस्तक पर रखते हैं. जे उत्तम पुरुष आहेत ते काय करतात तर हात जोडून डोक्यावर ठेवतात. कारण त्यांची भावना आहे, त्यांच्या परिणामामध्ये भाव हे आहे की मला तुमच्यासारखं मोक्षपद प्राप्त करायचं, जिवंत झालं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेतरी चेतना आली पाहिजे. पण राहिलंय जडत्व, आणि त्यामुळं मग त्याचं फळ आपल्याला मिळून सुद्धा ते फळ मिळेल ना. जे पाहिजे ते, ज्याच्याकडून जे फळ मिळालं पाहिजे त्याच्याकडून ते फळ मिळत नाही. देवाकडून तुम्हाला काय फळ पाहिजे? देवाकडून आम्हाला कसलंच फळ नको, कारण आम्हाला वर्तमानात संसार सुखाचा आहे आणि मोक्षाचं आम्हाला काहीच घेणं देणं नाही. त्यामुळे देवाकडनं आपल्याला काय पाहिजे असं म्हणून आपण देवाच्या पाया पडतो. बरोबर आहे? देवाकडे काय द्यायला आपल्याला, आणि आपल्याला काय पाहिजे? देवाकडे जे पाहिजे ते नाही आहे ना. आपल्याला जे पाहिजे ते देवाकडे नाही. बरोबर? काय पाहिजे आपल्याला? काय पाहिजे? म्हणून भावार्थामध्ये सांगतायत, ग्रंथकार उत्प्रेक्षा करते हैं कि हे भगवान, जो सज्जन पुरुष आपके सामने हाथ जोड़कर मस्तक पर रखते हैं, उनका उस प्रकार का कार्य निष्फल नहीं है, किंतु उनको ऐसा करने से स्वर्ग तथा मोक्ष लक्ष्मी की प्राप्ति अर्थात उत्तम सुख की प्राप्ति होती है. ही आहे हात जोडून डोक्यावर ठेवण्यापाठीमागची क्रिया करण्यापाठीमागचा अभिप्राय. म्हणून काल पण सांगत होतो की विज्ञान आहे, क्रियेमध्ये सुद्धा अर्थ आहे, विज्ञान आहे, भाव आहे. नुसत्या क्रिया नाही आहे तिथं जिन धर्मामध्ये. म्हणजे प्रत्येक काम करा तर त्याच्यातनं तुम्हाला सुख देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तुम्ही कायेने कार्य धर्म करा, वचनाने धर्म करा, मनाने धर्म करा,
आहे ना, कुठल्याही पद्धतीने करा, तुम्हाला सुख देण्याचा प्रयत्न आहे प्रत्येक गोष्टीत. कारण धर्म अन्यथा त्याचं नाव असूच शकलं नसतं. धर्माचा संबंध सुखाशी आहे. आणि जिथं आम्हाला कायेला दुःख, वचनाला दुःख, मनाला दुःख होईल तर तो धर्म राहणार नाही. कारण धर्म बरोबर सुख आहे. आणि ज्या का क्रियेनं म्हटलं ना, वचनाच्या क्रियेनं, मनाच्या क्रियेनं किंवा शरीराच्या क्रियेने मला दुःख होत असेल तर धर्म असेल का तो? पण आपण जोडत नाही अजून. धर्म आणि सुखाचा संबंध जोडत नाही. त्याच्यामुळं मन वचन कायेच्या द्वारे आपल्याकडून धर्म बनत नाही, होत नाही. आणि त्यामुळं मग धर्माचं फळ मिळत नाही. मग आता पुढचा श्लोक बघा काय दिलाय. प्रभु के आगे मस्तक झुकाने से मोह ठग द्वारा स्थापित मोह धूलि का नाश. तोच दिला ना. बघा काय दिला. वियलय मोहन धूली पुरवो मोह ठग परिभ्रमिया वनवियसी साहुतो वनवियसी साहुआ शीश नवा प्रभु को वंदन से मोह प्रवंचक मोहन धूल प्रभु सन्मुख हो नष्ट अतः सुधि करे उनको वंदन. हे प्रभु, जो भव्य जीव आपको मस्तक झुकाकर नमस्कार करते हैं, उनकी मोह ठग के द्वारा मस्तक पर स्थापित मोहन धूलि आपके सामने मस्तक झुकाने से शीघ्र ही नष्ट हो जाती है. इसलिए विद्वान पुरुष आपको मस्तक झुकाकर नमस्कार करते. भावार्थ. जिन जीवों के मस्तक पर मोह रूपी भयंकर दुर्जेय ठग द्वारा स्थापित मोह धूलि विद्यमान है, उन जीवों को अंश मात्र भी हेय उपादेय का ज्ञान नहीं होता. ज्यांच्या डोक्यात मोह आहे त्यांना हे उपादेय कळत नाही. एवढं साधं वाक्य होतं. सोडण्यायोग्य काय, ग्रहण करण्यायोग्य काय हे कोणाला कळत नाही. ज्यांच्या डोक्यात मोह आहे. सरळ सरळ आहे. जिन जीवों के मस्तक पर मोह रूपी भयंकर दुर्जय ठगदारा. आणि त्याची विशेषण दिली. कसा आहे मोह? भयंकर आहे, दुर्जयी आहे, जिंकण्यास कठीण आहे. आणि त्याच्याद्वारे आपल्या डोक्यात काय स्थापित केलं? आणि ठग द्वारा स्थापित मोहन धूलि विद्यमान है. उन जीवों को अंश मात्र भी, थोडा सुद्धा हे आणि उपादेयाचा विवेक नसतो. माझं कल्याण कशात आहे, माझं हित कशात आहे, माझा अहित कशात आहे हे कळत नाही. कसंही सांगा, कितीही सांगा, कळतंय काय? आर्यन हेय काय, उपादेय काय? तरुण आहे म्हणून नाही कळायचं, अवघड आहे. मग पुढे काय दिलं? वे आहे ना, असे ते ज्यांना आपलं हित कशात आहे आणि आपलं अहित कशात आहे, हेय काय आणि उपादेय काय हे ज्यांना कळत नाही ना, वे विक्षिप्त के समान यह पुत्र मेरा है, यह स्त्री मेरी है, यह परद्रव्य मेरा है, ऐसे असत्य विकल्पों को करते रहते हैं. काय म्हणजे ह्याच्यात अवघड काय आहे मला सांगा. म्हणजे ह्याच्यात अवघड काय असं वाचतोय किंवा असं पारिभाषिक आणि एकदम डेंजरस तुम्हाला काहीतरी सांगतोय असं आहे का? जिन जीवों के मस्तक पर मोह रूपी भयंकर दुर्जय ठग द्वारा स्थापित मोहन धूलि विद्यमान है, उन जीवों को अंश मात्र भी है उपादेय का ज्ञान नहीं होता. जैसे रावण. रावणाला कळानाच किंवा ही परस्त्री आहे, हे आहे, उपादेय नाही ती आहे ना, सगळ्या पद्धतीने सांगितलं. कळतंय काय? असा मोह असतो. वे विक्षिप्त के समान असं दिलं ना. असे ते जीव आहे ना,
विक्षिप्त म्हणजे वेड्यासारखं, सांगितलं तरी ऐकायचं नाही, आपल्याच पद्धतीने करतो, त्याचं नाव वेडा. त्याला किती समजावून सांगितलं तर ऐकतं का ते? वेडा कोणाला म्हणतो? त्याने समोरच्याने जरा 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या तर कळत नाही ज्याला, आणि तो आपलंच काम करत राहतो. गेलाय कधी हॉस्पिटलमध्ये तुम्ही? नाही, तिथं जे वेडे भरती झालेले असते तुम्ही बघा, सांगून त्यांना एखादी गोष्ट, ती जे एखादं काम करत असतील तेच काम करत राहणार. तुम्ही सांगितलं ना का, गेले एका वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये एक वेडा सायकल चालवता, सायकल चालवायची हे करत असतो ऍक्शन. डॉक्टर जाताना बघते ती सायकल चालवायची ऍक्शन करतो, आणि मग तेवढंच आपलं करत बसलेलं. काय करतोय रे? सायकल चालवतोय म्हटलं. सायकल नाही, काय नाही. मग बर म्हटले, ठीक आहे, आता काय. परत माघारी आले डॉक्टर. त्यावेळेस मग ते असा नुसता थांबला होता. म्हटले काय करतो रे? म्हटले आता सायकल चालवायचं बंद केलं का? तुम्हाला कळत नाही का? म्हटलं सायकल उतरायला लागली म्हटलं. त्यामुळे आता मग काय सारखं पॅन्डल कसं मारणार? अरे त्याच्या डोक्यात दुसरं काय येत म्हणजे ते होतं. बाकी काय, ही चाललेले कार्यक्रम वेड्यांचे. थांबले तरी ते थांबलेले नसतं. जसं तुम्हाला वाटतं आम्ही शास्त्राला आलो म्हणजे थांबलोय. काय राहुल मालक, पैसे मिळवायचं थांबलंय का सांगा बरं? चालू आहे की नाही? चालू आहे म्हणते, इमानदारीत सगळं सांगतो, सगळं चालू आहे. दिसताना बाहेरनं जरी दिसलं तरी ते तसं नाही. कारण वेड्यांना समजावून सांगितलं तर कळायला तयार नाही. हेच तर सांगते, जेव्हा मोह आहे तर त्या मोहामुळे हे कळायला तयार नाही की माझं हित कशात आणि माझा अहित कशात, ही काय उपाधी काय. आणि असे जीव विक्षिप्त म्हणजे वेडे म्हटले, आणि ते वेड्याप्रमाणे काय म्हणतायत, हा माझा मुलगा आहे. जसं ते टोडरमलजींनी दिलेलं उदाहरण आहे. गावाच्या बाहेर बसलेल्या वेड्याचं, झाडाखाली वेडा बसलेला असतो, सगळ्या गावाला माहित आहे ही वेडा आहे. एक दिवस एक शिडजी आले गाडी घेऊन, त्याच्याजवळ थांबले, काय ना उतरले गाडीतनं. मग मस्तपैकी तिथं चादर बिदर खाली सतरंजी अंतरली. मग त्यांचा डबा काढला, त्याला बसवलं, त्याला कपडे बिपडे चांगले भारी घातले, आणि खाऊ पिऊ घातलं, मस्तपैकी गप्पा गोष्टी केल्या त्याच्याबरोबर. आणि शेडजीचं काम संपलं. संध्याकाळी आपल्याला त्यांना पुढं जायचं वाटेनं. त्यांनी आपले कपडे घेतले, ते चटई घेतली, ते गाडी घेऊन आपलं सगळं गेले निघून. काय मग तो वेडा काय करायला लागला, अरे माझी गाडी गेली आहे ना, माझी शिडजी गेली आहे ना, अशा पद्धतीने रडायला लागला, ओरडायला लागला. मग लोक काय म्हणाले, म्हणजे माझं 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 म्हणायला लागला. काय ते शिडजी आले होते आणि निघून गेले. कर्म आले, निघून जाणार. संयोग आले, निघून जाणार. थोड्या काळासाठी संयोग येतात. आणि त्या झाडाखालच्या वेड्याप्रमाणे आम्ही सुद्धा या मोहाच्या निमित्तात काय करतोय, काय चेतन, माझी आई असं बायको नाही का, नाही का बायको झाली का नाही, झाली का नाही तुझी बायको, झाली का नाही, हा झाली म्हणतोय, लग्न तर होऊ दिला का. म्हणजे माझेपणा जोडला ना तिच्याशी, जिच्याशी ते होसरीक होस्तोपर्यंत काय बोलायची काय, म्हणजे बघायचा कार्यक्रम व्हायच्या अगोदरपर्यंत माझी हा शब्दाने वापर केला म्हणजे विचार नव्हते. आणि आता काय थोडं नुसतं काय केलंय, फक्त एक म्हटलंय की आता ह्याच्याबरोबर लग्न, अंगठी घातली ना, कुठं आहे, तर तेवढ्या अंगठीनं हे सिद्ध होतं की ते माझं आहे. मग आणि देवाकडनं तर अंगठी घालून घ्या, माझे देव, देवाला तर अंगठी घाला आहे ना, माझे देव म्हणून. कुठंतरी त्यांच्याशी एंगेजमेंट नको का व्हायला देवाबरोबर. देवावर प्रेम बसलं पाहिजे ध्रुव, मग एंगेजमेंट होईल, मग लग्न होईल, आणि मग मोक्षरूपी फळ मिळेल. बाकी काय नाही, सगळं मिळणार. पण आपलं प्रेम नाही, काय आयुष्य प्रेम बसलंय का नाही देवावर, देवावर बसत नाही. आपलं कोणावर बसतं, कोणावर बसतं, प्रेम बसलंय का नाही. पाहुण्याला टेन्शन येते सारखं, काय चाललंय म्हणतं. बरं
काय तरण देवावर बसलंय का नाही? बसवा असं म्हणायचं. काय म्हणायचं? देवावर प्रेम, प्रेम बसलं तर मग पुढचे कार्यक्रम बनतील. पण असं होतंय, विक्षिप्त बुद्धी एकदा म्हटलं दिल गदी पर आ जाए तो कोण रे? गदी म्हणजे संसार, परी म्हणजे मुक्ती, दोन आहेत ना. गधी गधी कोण? म्हणून म्हटलं व्यवहारात गधी पर दिला गया, मग परी त्याला मुक्ती जरी दिली तरी, सुंदरी जरी दिली तर नको म्हणतो, असं अडचण. हे आहे मोहाचं कार्य. हे कळत नाही, उपादेय कळत नाही आणि विक्षिप्त असं म्हणते ना, वे विक्षिप्त के समान यह पुत्र मेरा है, यह स्त्री मेरी है, यह परद्रव्य मेरा है, ऐसे असत्य विकल्प को करते रहते हैं. आणि म्हणून हे खोटे विकल्प संपवण्यासाठी पूजा करायची, दर्शन करायचं असतं. पण हे आपण विचारात घेऊन बसत नाही, येत नाही. फक्त एक आपल्यावर ओझ आहे डोक्यावर की आता जितू काकाने सांगितलंय आपल्याला जावं लागतंय बरं का, काय करा जरा बरा. तर तू आला तर 6 चालता का पूजेला? दिसला नाही मला, उशीर आलता का? चांगला. आणिच तर आलाच नाही. म्हणजे असे सांगतोय काय? म्हणजे या असत्य विकल्पांना नष्ट करण्यासाठी दर्शन. म्हटलं कितीतरी आपण गोष्टी देवदर्शनातनं शिकू शकतो, शिकायला पाहिजेत खरं तर. त्याच्यासाठी आपण त्या देवांची प्रतिमा स्थापित केलेली आहे मंदिरामध्ये. पण आपण एक गोष्ट त्या देवाकडनं आजपर्यंत शिकलो तर शपथ. काय शिकतो देवाकडनं? अक्षर काय शिकलाय आजपर्यंत देवाकडनं देवदर्शन करून? देवाने काय शिकवलं तुला? देव तर शिकवायला बसले, देव द्यायला बसले, पण तुला घ्यायला पाहिजे का नको पदर? माहितीच नाही काय करायचंय, फक्त पाया पडतो, देवदर्शन करतो. अरे काय करतोय मी, कशासाठी करतोय? हे सगळे खोटे विकल्प नष्ट करण्यासाठी देवानी ते सोडलेत. माझं जगात काही नाही असं ते देवाचं रूप आहे, जे बसलेली अवस्था आहे. काय सर्ग असो, काय सांगतील आपल्याला जगात माझं काय, माझं कोणी नाही. हे आहे देवाच्या प्रतिमेकडे पाहून आपल्याला शिकण्याची गोष्ट. आपल्यामध्ये असणारे हे खोटे विकल्प, हे माझे, ते माझे. देव कोणाला आपलं म्हणते? दर्शनाला आल्यानंतर कोणाला तुझं आपलं म्हणते? आज तुम्ही पूजा केली म्हणून तुम्ही देवाची झाला? देवाला आनंद झाला नाही? तुम्हाला आनंद झाला तर देवाला झाला म्हणायचं. असं तुम्ही आनंदी म्हणजे देव आनंदी, तुम्ही दुःखी तर देव दुःखी. दुसरं बाहेर काय नाही. पण सांगायचं तात्पर्य आहे की देव कसे, त्यांना काही घेणं देणं नाही कोणाशी. आणि सर्व परिस्थितीमध्ये समता भाव आहे सगळ्यांमध्ये. शत्रू असो मित्र असो. श्लोक आला इथं तसा. म्हणजे 24 तीर्थंकरांची स्तुती करताना तिथं कोणत्या भगवंतांची स्तुती केली हेच आलेलं आहे की तुम्ही समता भाव ठेवताय. नेमिनाथ भगवान आहेत का बघा कोणते? मल्लीनाथ भगवंतांची स्तुती 825 श्री मल्लीनाथ तीर्थंकरांची स्तुती केली. काय म्हटले बघा? सुहृद सुखी स्यादित सुदुःखित स्वतोप्युदासीन तमादपि प्रभो यत सजीया जिनमल्लिरेकतां गतो जगद्विस्मयकारी चेष्टितः भक्त सुखी अनुशत्रु दुखी पर स्वयं उदास रहे भगवान विस्मयकारी चेष्टा जिनकी जयवंतो जिनमल्लि सुना. यद्यपि श्री मल्लिनाथ भगवान स्वयं अत्यंत उदासीन है, तथापि उनके स्नेही भक्त सुख पाते हैं तथा उनके शत्रु दुख पाते हैं. ऐसे आत्मस्वरूप में लीन तथा समस्त जगत को आश्चर्य करने वाली चेष्टाओं को धारण करने वाले श्री मल्लिनाथ भगवान सदा इस लोक में जयवंत वर्ते.
यह बात अनुभव गोचर है कि जो मनुष्य उदासीन होता है, अर्थात जो मित्र शत्रु को समान मानता है, उसके न तो मित्र सुखी होते हैं और न शत्रु दुखी होते हैं। किंतु श्री मल्लिनाथ भगवान में यह विचित्रता है कि वे स्वयं उदासीन होने पर भी अपने भक्तों को सुख देने वाले हैं तथा निंदकों को दुख देने वाले। अर्थात जो मनुष्य उनकी सेवा तथा भक्ति करते हैं उनको शुभ कर्म का बंध होता है और उस शुभ कर्म के फलस्वरूप उन जीवों को सुख की प्राप्ति होती है, तथा जो मनुष्य उनकी निंदा करते हैं, उनको घृणा की दृष्टि से देखते हैं, उनको अशुभ कर्म का बंध होता है और उससे उनको संसार में नाना प्रकार के दुखों का सामना करना पड़ता है। इसलिए अपने आत्म स्वरूप में लीन तथा आश्चर्यकारी चेष्टाओं को धारण करने वाले श्री मल्लिनाथ भगवान इस लोक में जयवंत रहे। असं आहे। शत्रु आणि मित्राच्या प्रती राग द्वेष नाही आहेत, त्यांना उदासीन आहे, पण जे त्यांची उत्साहाने भक्तीने प्रेमाने पूजन अर्चन करतात तर त्यांना सुखाची प्राप्ती होते, आणि जे मात्र तसं करत नाहीत त्यांना दुःखाची प्राप्ती होते, असं गणित मांडलं। मग आता बघा आपण कसं करतो। मग काय केलं इथं आपलं मागचं राहिलं थोडं वाचतो। यह पुत्र मेरा, यह स्त्री मेरी, यह परद्रव्य मेरा, ऐसे असत्य विकल्प करते रहते, किंतु आपके समक्ष उस मोह रूपी प्रबल ठग की कुछ भी नहीं चलती। अर्थात आपको नमस्कार करने वाले भव्य जीवों के ऊपर वह मोहन धूलि अंश मात्र भी असर नहीं करती। इसलिए विद्वान पुरुष आपको मस्तक झुकाकर नमस्कार करते हैं। म्हणून एकदा जाताना परत देवाच्या पाया पडा आणि नुसतं म्हणा की माझा मोह इथं सगळा नष्ट होतो आहे। आपल्या समोर डोकं टेकवताच माझा सगळा मोह इथे गळून पडतो आहे असं नुसतं म्हणायला सुरुवात करा। म्हणता म्हणता पुढे कार्य पण सिद्ध। ओम नमः। स्वतःचा विचार करा। हम एकटाच आहे। प्रभूंप्रमाणेच या जगामध्ये माझे देखील कोणीही नाही। शरीर माझे नाही, संयोगात आलेले पदार्थ माझे नाही। मी निर्मोही आहे, मोही नाही। आत्मस्वरूपाला जाना। ज्ञानमय आनंदमय आत्म्याचे स्वरूप आहे। Surgeon.